काही नको भगवंता, तू माझा आणि मी तुझा असं म्हणा आणि रोज म्हणत जावा. अखेर तो दिवस आला आणि संस्थानकालीन रामजन्मोत्सवाचा आजचा रामनवमीचा दिवस. नमस्कार मित्रांनो, माझं नाव पराग कुपल आणि आत्ता मी कोकणातील सुंदर अशा माझ्या आचरा गावी आहे. आचरा आणि रामनवमी हे खूप मोठं सूत्र आहे आणि बऱ्याच वर्षांची परंपरा असलेलं आपलं आचरा गाव, 1200 वर्षे जुनं मंदिर आणि त्यात शाही संस्थानकालीन थाटात साजरा होणारा रामजन्मोत्सव आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अनुभवणार आहोत. बाकीच्या तुम्ही मागच्या व्हिडिओना म्हणजे महाप्रसादाच्या व्हिडिओला किंवा पहिल्या दिवशीच्या पालखीच्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद दिला. असाच प्रतिसाद देत राहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत राहा. आत्ता आम्ही उतरलो आहे घाटीवरनं आणि प्रियंका आहे इकडे, मयूर, प्रथमेश आणि तिकडे शौर्य चालते पुढे. सो आता मी घाटीवरनं उतरून इकडनं मंदिराकडे जातो आहे आणि एकंदरीत मंदिराकडचं वातावरण, आलेले या छोट्याशा जत्रेत आलेली आपल्या दुकानं वगैरे आपण पाहणार आहोत. खूप मजा येणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास एक लाईक नक्की करा. आता आम्ही ना इकडनं वरनं आलो, म्हणजे जिकडनं आपल्याला शिमगा महोत्सवासाठी कोळणी बरोबर येतो आपण तिकडनं, आणि इकडे मळ्यात डाव्या बाजूला दुकानं आहेत आणि पिरावरती सगळं हे असतं होय ना. आणि बघा खालच्या बाजूला सगळी दुकानं. पूर्वी कसं व्हायचं की इकडे म्हणजे ह्या वाटेवरती इकडे साईडला दुकानं लागायची, त्याच्यामुळे गर्दी जबरदस्त व्हायची. आणि आता काय केलं की सगळे जे दुकानवाले जे आहेत ना त्यांना खाली सगळ्यांना जागा करून दिल्या, जेणेकरून इकडे गर्दी होऊ नये म्हणून. आणि या रामनवमीचा विस्तार आता काही वर्षात बराच खूप मोठा झालेला आहे. 7,000 ते 8,000 भाविक या रामनवमीच्या दिवशी महाप्रसाद घेतात आणि खूप जबरदस्त आचरे गावचं हे संस्थानकालीन थाट आपल्याला पाहायला मिळतो. आणि या कोण श्रावणी हे मंदिराचं प्रवेशद्वार आणि आता येईल. आणि आपल्या मित्राचं दुकान आहे कोदे कंपनी आणि इकडे गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायचं आणि आतमध्ये जायचं. गरमी जबरदस्त आहे. इकडे आतमध्ये पण काही खाज्याची वगैरे दुकानं आहेत, इकडे हॉटेल वगैरे आहे. आणि आतमध्ये आल्याच्यानंतर इकडे रवळनाथाचं मंदिर आणि त्याच्यानंतर आपण मेन जो रामेश्वराचा जो सभामंडप आहे तिकडे एंट्री करतो. 11:30 वाजले आहेत आणि इकडे कीर्तन सोहळा चालू होणार आहे. आणि इकडे आता हा जो भाग आहे संपूर्ण तो जसा जसा जन्मोत्सव जवळ येईल तसं तसं अगदी पूर्ण गच्च भरणार आहे. आता सगळे बरेचसे रिकामे आहेत आणि इकडे आता कीर्तन सुरू होणार आहे. समाधी वर्षत आहे.
अधिक स्पेशल आहे. कशासाठी? तर आमच्या भगवंतांनी 500 वर्षाचा वनवास भोगला. छोट्याशा कुटीमध्ये राहत होते बिचारे, कुटीमध्ये राहत होते. ह्याच वर्षी आपल्या स्वतःच्या वास्तूमध्ये मंदिरामध्ये गेलेले आहेत आणि आज भव्य असं मंदिर सगळ्या विश्वाला दिशा दिसावं असं भव्य मंदिर उभं झालेलं आहे. आणि या मंदिरामध्ये आज रामनवमी साजरी होणार आहे. गोविंद नाम लेकर काही नको भगवंता, तू माझा आणि मी तुझा असं म्हणा आणि रोज म्हणत जाऊ. बंध विमोचन, बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन राम. पाच मानकरी आहेत ना, ते प्रत्येक जण एक एक दागिना घेऊन येतो. या मूर्तीला दागिने चढवले जातात कंसाला मारण्यासाठी. असं उत्तर देतं. रामाने अवतार घेतला, कशासाठी घेतला? रावणाला मारण्यासाठी. अहो, भगवंताला रावणाला मारायचंच होतं किंवा कृष्णाला कंसाला मारायचं होतं. काय अवघड होतं? महितले पूर्ण
त्यांची आराधना. दशरथा दशरथा हे पाय सदा दशरथा 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 हे पाय सदा तुझ्या यज्ञी मी प्रगट झालो, तुझ्या यज्ञी मी प्रगट झालो, माझा सन्मान. हातामध्ये सुवर्णाची थाळी घेतलेली आणि त्या थाळीमधून पायस जे प्रसाद ज्याला आपण तांदळाची खीर म्हणतो असा पायस आणलेला आहे. आणि तो दशरथाला म्हणतो, दशरथा हे पायस ना, आणि काय कर, तुझ्या त्या 3 प्रमुख राण्यांच्या समोर तूही याचं भक्षण कर आणि नंतर तुला निश्चितपणाला पुत्रप्राप्ती झाल्याने पुत्रप्राप्ती होईल. त्याप्रमाणे कसा दिला म्हणून कैकईने काय केलं, पिंड फिरकाविला. तो जो भाग होता पायसाचा कैकईला दिलेला, तो भाग कैकईनं काय केलं, असा घेतला, दागवली आणि तिला बिरकून दिल्यानंतर काय झालं, मग घारीने सहज गतीने वरच्यावर जेलीला. घाड होती, घारीनं काय केलं, आपल्या तुझ्यात पकडलं आणि मग पुढं काय करायचं. आणि मग या दोघींना जो भाग दिलेला होता, मग दोन्ही गुण अर्धा अर्धा देवोने लाड पुरविला. 3 भाग होते, एक भाग कैकईला दिलेला, तिने दिला भिरकावून, तर राहिले 2 भाग. आणि त्या भागाचं सेवन केलं आणि कौशल्या, सुमित्रा आणि कैकई या तिघांना गर्भवास राहायला 9 महिने पूर्ण झालेले. 10वा महिना लागला, चेहऱ्यावरती तेज आणि साक्षात सूर्यकुळामध्ये भगवंत अवतार घेणार, रघुकुळामध्ये त्याचा अभिमान सूर्याला वाटला. आणि माध्यान्ह काळी सूर्यसुद्धा क्षणभर थांबला. गरीब आडगोळकरांचं वर्णन छान करतात. चैत्र मास त्यात शुद्ध नवमी तिथी कोणी गाय माय सदा पुत्र सर्व खाली बसा. तुम्हाला काय वेगळं सांगायला खाली बसा, खाली बसा. हो मागून
मित्रांनो आता मी बाहेर आलो आणि इतकं जवळनं रामजन्मोत्सव अनुभवायला मिळाला आणि तो तुमच्यापर्यंत दाखवला. आता मी आलो आहे महाप्रसादासाठी तर भयंकर रांग आहे आणि इकडे प्रियंकाने थांबले आहे, विचार करताय की जायचं की नाही महाप्रसादाला. बघूया आता किती वेळ लागतो आहे ते. आणि इकडे पाठीमागे ना लहान मुलांसाठी खेळणी वगैरे इकडे आहेत आणि जेवण झाल्याच्या नंतर आपण यात्रा फिरणार आहोत. आणि इकडे पाठीमागे महाप्रसादाची व्यवस्था केली आहे, तुम्हाला दाखवतो किती पब्लिक आहे बघा. महाप्रसादासाठी इकडे सभामंडप घातला आहे आणि पब्लिक बघा किती आहे ते महाप्रसाद घेण्यासाठी. रात्री इकडे होतो जिकडे महाप्रसाद बनवलेला होता तो चुली बघा, हे बघा. आणि इकडनं आहे ते महाप्रसाद घेऊन जातात. ते काय आहे खीर बाकीचा खाया सांगून ठेवा. आणि महाप्रसादाची व्यवस्था केली आहे ना, ते काउंटर जवळपास 10 ते 12 काउंटर आहे. हो बघा जेव 10 ते 12 काउंटर आहेत आणि व्यवस्था इतकी चोख केली आहे कोणत्याही भाविकाला इकडे गैरसोय होऊ नये म्हणून. हे सगळे गर्दीत दिसत आहेत ते सगळे काउंटर आहेत आणि जे महाप्रसाद घेत आहेत ते इकडे आहेत. आणि मध्येच जर तुम्हाला महाप्रसाद लागला ना तर तिकडे मध्ये 2 काउंटर ठेवलेले आहेत. हे बघा हे नाही, हे बघा कांबळी बघा ब्लॅकने चालले आहेत घेऊन आता वाढूचा. हो पाहुण्या का आज तसं पाहुणा नाही, लाईनीत येऊ का सगळ्यांनी. बघ इकडनं सुरू केलं, इकडनं व्यवस्था केली बघा. थांब पिरावडची गँग बसल्या होय बघा. सरला घ्यावं जा, अजून घ्यावं जा नाही बघ मग समजा 50 देऊचे लागतील असले तर देताल ना. हे परत वर्षभर थांबा गोया त्या गोष्टीसाठी काय ना हायचा. आणि इकडचा जो आहे तो शेवटचा काउंटर आहे बघा. काउंटरची व्यवस्था इतकी व्यवस्थित केली आहे की सगळे अगदी व्यवस्थित महाप्रसाद घेत आहे. आणि इकडच्या मॅनेजमेंटला मानावं लागेल बघा, सगळे अगदी सिस्टीममध्ये सगळं महाप्रसाद घेत आहे. इकडनं पण बघा हा सगळं पूर्ण सभामंडप भरला आहे आणि सगळेजण अगदी जबरदस्त महाप्रसाद घेत आहेत. आणि जर मध्येच महाप्रसाद कोणाला लागला तर इकडे एक काउंटर एक्स्ट्रा ठेवलेला आहे, जे आहेत इकडून महाप्रसाद घेऊ शकता. हा बघा देवबाग व्हाया कणकवली. हे देवबाग व्हाया कणकवली. एकटी मै बसले तोंड किती लपव तरी कशा नजर लगायचं तोंडावर. हा काय तुझ्या हे काय ते काय वाद एका वाढ वयच घे वयच. आणि इकडे मध्ये ना एक पाण्याचा काउंटर सुद्धा लावलेला आहे, ज्यांना कोणाला मध्ये इकडे पाणी लागेल पाण्यासाठी इकडे काउंटर लावलेला आहे. सगळे जे आहेत ना ते आपापल्या परीने या कार्यक्रमासाठी सेवा करत असतात. गर्दी किती आहे ते बघा.
हे बघा हे ना पार्सल पार्सल सेवेसाठी अकडे कोण तुमच्याकडे का तुमच्याकडे कोणाकडे कॉन्टॅक्ट करू काय पार्सलसाठी जेवलं जेवला काय खाल्लं काय खाल्लं काय खाल्लं मला सांग काय खाल्लं सांग अरे पण जेवलाच म्हटलास ना आता सांग सांग समर्थ चल तू नाव सांगत नाही काय नाही समर्थ सांग प्रसाद घेऊन आलो आहे आणि इकडे शौर्या या जम्पिंग जपांगमध्ये उड्या मारते आणि बाकीचे आहेत बघा आणि मयूर कांटा आलेला आहे बोलता टाटा चला घ्यावा माझा आम्ही बाहेर आलो आहोत या माळ्यामध्ये आणि इकडे बघा ही दुकानं खेळण्यांची वगैरे दुकानं लावली आहे आणि दोन्ही बाजूला दुकानं लावली आहेत म्हणजे जेणेकरून गर्दी होणार नाही मगाशी सांगितलं तसं पूर्वी तिकडे त्या रस्त्यावरती दुकानं लागायची संपूर्ण गर्दी आणि पॅक व्हायचं सो आता इकडे खाली मळ्यात व्यवस्था करतात ते लोक छानपैकी आणि हे बघा हे वेरणीवरचे अक्षयच्या तिकडचे वर्धम मिठाईवाले पोई इकडे पण येले ते बघा नमस्कार हो स्टॅच्यू बघा आणि खूप दिवसांनी पुण्यावरून येईल आणि गजाले साठतं ते बघा खूप वर्षांनी भेटल्यासारखे गजाले साठतं ते प्रियंका ममता आणि या गेला कोल्हापूरवरून कोल्हापूर ना गो काय राधानगरी इचलकरंजी कोणीकडं झाला गो झाला जेवलास जेवण झाला चला घ्यावा आता चला घ्यावा होय होय झालं तुझी ड्युटी संपली रात्री रात्री इकडे तवे वगैरे तवे कढई सुरी कोयती त्यानंतर खुरपी चमचे काय बरंच काय आहे जत्रेत ना हे गोष्टी खूप बघू मिळतात आणि आपल्याला सबस्क्रायबर भेटले आहेत ॲक्च्युली आहेत आचऱ्यातलेच आणि असता कुठे भंडारा नाव कसं तुमचं अनिल आचरेकर आणि मोहन आचरेकर हे आपले फॅमिली मेंबर आहेत आणि खूप छान काय सांगत होते की व्हिडिओ बघतो वगैरे खूप छान समाधान वाटलं खूप छान वाटलं आपल्या कोकणातल्या प्रत्येक जत्रेत ना ही गोष्ट तुमका आवर्जून बघू मिळतली ही आहे मालवणी खाजा अशा पद्धतीचे असते आणि आतमध्ये ना ते आपले मित्र आहेत पोदे आणि त्यांची जिलेबी हे काढतात बघा आम्ही जिलेबी घेऊ किलो तुम्ही कणकवलीचे पारकर त्यांचं आहे दुकान कणकवलीचे पारकर आणि आचऱ्यातले पोदे बाजूर बाबू गरम आते हां आणि आपले साऊंड सिस्टीमवाले महेश मेसे आहेत ना आचऱ्यातले फेमस साऊंड सिस्टीमवाले गरम काय सगळे थंडगार जिरा द्यावा एक जिरा दोन आईस्क्रीम फक्त 10 रुपये जिरा द्यावा पटकन जिरा एक जिरा सोडा ओ मागाशी चुकलो हा ओ पळालो मागाशी असता व
ए जेवण बाहेर पडलं की जेवचं होतं जेवणच नाही काय थंयसून घुसाक बघी होतं होय झालंय सांगतो आणि मी एकदम होय रे हो बाहेरसून टेळून बघी होतं हो विचारतं काहीतरी होतं काय घेतलं तो एक हा हो आज येतलं आज येतलं हा तयार राहतोय रस्त्यात फक्त सांग फोन कर माझा एक कॉल कर आवाज येतलो रिमोट घेतलं माका काय नाही घेतलं मोडलं का हो माता का म्हणून बघितलं मोडलं तर का काय घेतलं का खाऊन काय घेतलं मित्रांनो वाजल्यात 3:30 आणि आता मी घरी चाललोय गरमी तर इतकी जबरदस्त होती ना बापरे आणि जागरणामुळे तर डोळे असे आता लाखाकच लागले होते 5 वर्ष होतो घराकडे जाऊ काय गेलं एडिट करून टाकलं खूप मजा आली आपल्याला जवळून रामजन्मोत्सव अनुभवायला मिळाला बघायला मिळाला काहीतरी वेगळं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न होता मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचं सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन ऑल करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला आत्ता मिळतील भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत प्रवास कधी संपत नसून आपण मात्र थांबायचं नसतं